नमस्कार, रोकठोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. बोचऱ्या थंडीनं गाठलेल्या दिल्लीत आजची सकाळ उगवली ना ती अत्यंत गरमागरम बातमीनं. माझ्या ऑफिसमध्ये सीबीआयनं धाड घातली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटनं राजकीय वातावरण ऑफिसवर होती का तर नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या ऑफिसवर टाकलेला तो छापा होता. केजरीवालांनी या निमित्तानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्ला चढवला. देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांनी काही शब्द देखील वापरले. केजरीवाल विरुद्ध मोदी असं वातावरण तापलेलं असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील त्यात उडी घेतली. मुख्यमंत्र्यांचं ऑफिस सील करणं धक्कादायक असल्याची ममता दीदींनी ट्विट केलं. खरं तर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे 70 पैकी 67 आमदार निवडून आल्यापासूनच केंद्र शासन आणि त्यांचे संबंध नरम गरम राहिले. कायदा आणि सुव्यवस्था, पोलीस, जमीन यावरून त्यांच्यात संघर्ष सुरू झालाय. दिल्ली पोलिसांचा ताबा नेमका कुणाकडे असावा याच्यावरून हा सगळा कांगावा सुरू झालाय का? खरंच ही अघोषित अशा स्वरूपाची आणीबाणी आहे का? राजेंद्र कुमार केजरीवालांचा सेक्रेटरी नसता तर तो असा प्रकारे टार्गेट झाला असता का? मध्य प्रदेशातला व्यापम घोटाळा उजेडात आल्यानंतर किंवा महाराष्ट्रात पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर असे छापे का पडले नाहीत असा सवाल आता केला जातोय. सीबीआय म्हणजे पिंजऱ्यातला पोपट असं वर्णन याआधी देखील केलं गेलं होतं. मोदी सरकार सीबीआयचा गैरवापर करून सुडाचं राजकारण खरोखरच करतंय का? दिल्लीच्या कारभारात केंद्राच्या हस्तक्षेपाचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आलाय का? आणि याआधी मुख्य सचिव नेमण्यावरून नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याशीही केजरीवालांचा पंगा झाला होता. कायम संघर्षाच्या मोडमध्ये असलेले केजरीवाल प्रशासक कधी होणार? आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करून सत्तेवर आलेले केजरीवाल आता एका भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याला पाठीशी का बरं घालणार? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. सुडाचं राजकारण की कांगावा? सुडाचं राजकारण की कांगावा या विषयावर पाहूया. सुरुवातीला एक छोटासा रिपोर्ट. सीबीआयनं माझ्या कार्यालयावर छापा टाकलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या ट्विटमुळे राजधानीमध्ये एकच खळबळ उडाली. थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर छापा. या ट्विटनंतर केजरीवालांनी तातडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट शरसंधान केलं. मोदी माझा राजकीय सामना करू शकत नाहीत, त्यामुळे असले मार्ग वापरत आहेत. मोदी हे भित्रे आणि मनोरुग्ण आहेत. केजरीवालांच्या या ट्विट हल्ल्यानंतर सीबीआयनं तातडीनं स्पष्टीकरण दिलं. हे छापासत्र केजरीवालांवर नव्हे तर त्यांचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्यावर असल्याचं सीबीआय संचालकांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री दिल्ली के कार्यालय की तलाशी के संबंधित रिपोर्टें कंप्लीटली आधारहीन हैं. मुख्यमंत्री दिल्ली के कार्यालय की तलाशी की रिपोर्टों का सीबीआई पूर्णतः खंडन करती है. हमारी जांच को बाधित करने के लिए झूठा प्रचार नहीं करिए. दिल्लीमधले एक वजनदार सनदी अधिकारी आशिष जोशी यांनी राजेंद्र कुमार यांच्या विरोधात एसीबीकडे तक्रार केली. मे 2002 ते फेब्रुवारी 2005 या काळात शिक्षण विभागाचे सचिव असताना आणि त्यानंतरही आयटी आरोग्य खात्यात असताना कुमार यांनी अनेक कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांना निविदा न मागवताच कंत्राट देऊन कुमार यांनी दिल्ली सरकारचं लाखोंचं नुकसान केल्याचा आरोप जोशी यांनी केला होता. दरम्यान सीबीआयनं सचिवांवर कारवाई केली असली तरी टार्गेट केजरीवालच आहेत अशी टीकेची जोड आपच्या नेत्यांनी उठवली आहे. उनको अरुण जेटली जी की फाइल ढूंढने के लिए आए थे. इनको कोई लेना देना नहीं है. अरे राजेंद्र ने क्या ठेके दिए थे? अरे राजेंद्र ने ठेके दिए थे अगर 2007 में तो 2015 तक क्या कर रहे थे मोदी जी? आपकी सरकार आ गए तो बहुत दिन हो गए. अब 2015 तक आपने, मैं आपको बता दूं मोदी जी, आपने दूसरों को तो डरा दिया सीबीआई से. केजरीवाल नहीं डरने वाला. आपको पता नहीं है मैं किस मिट्टी का बनाऊं. तर केजरीवालच भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलाय. भ्रष्टाचारी को संरक्षण अरविंद केजरीवाल दे रहे. सीबीआई ने अगर छापा मारा है तो किसी भ्रष्टाचार की शिकायत को लेकर मारा है. जांच पड़ताल किए बिना भ्रष्टाचारी को संरक्षण अरविंद केजरीवाल दे रहे. सरकार सीबीआयचा गैरवापर करत असल्याच्या आरोपाला आता मोदी सरकारलाही सामोरं जावं लागतंय. तर दुसरीकडे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणारे केजरीवालच आता सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा देत आहेत का? हा खरा सवाल आहे. रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी दिल्ली. सुडाचं राजकारण की कांगावा या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला. तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण
नामवंतांना आपल्या पॅनलमध्ये आज आमंत्रित केलं. आपल्यासोबत आहेत अंजली दमानिया या माजी पदाधिकारी आम आदमी पार्टी या आहेत. अंजली दमानियाजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत नाना पटोले हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. नाना पटोले दिल्लीहून आपल्याशी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. नाना, आपलंही स्वागत. राजीव सातव, काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे देखील दिल्लीवरून आहेत. सर, आपलंही स्वागत. आणि विश्वंभर चौधरी, संपूर्ण आपचा आणि केजरीवालांचा प्रवास अत्यंत जवळून पाहणारे ज्येष्ठ सामाजिक विश्लेषक, राजकीय विचारवंत विश्वंभर चौधरी हे देखील आपल्या बरोबर आहेत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो पहिला प्रश्न आपण चर्चेला घेतो तो आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, मोदी सरकार सुडाचं राजकारण करत आहे का? मोदी सरकार सुडाचं राजकारण करत आहे का? प्रेक्षक, आपण पाहिलं की आता जो रिपोर्ट आम्ही आपल्या समोर सादर केला त्याच्यामध्ये केजरीवाल यांनी जी भाषा वापरली की मैं किस मिट्टी का बनाऊं ये आपको पता नहीं है, एक प्रकारे मोदी सुडाचं राजकारण करतायत अशा स्वरूपाचा त्यांचा सगळा आविर्भाव होता. आणि तोच पहिला प्रश्न घेऊन जाऊया आपण थेट नाना पटोले यांच्याकडे. नाना पटोले, मला प्रथम सांगा की केजरीवालांच्या ऑफिसचा संपूर्ण मजला या रेडच्या वेळी सील करण्यात आला होता का? त्या मजल्यावर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता, हे खरं आहे का? केजरीवाल यांच्याच मजल्यावर ज्या त्यांच्या सहकार्यावर आज रेड टाकण्यात आली, हे खरं आहे का की तिथे कोणालाही प्रवेश नव्हता, तो सील केला होता, एरिया पूर्णपणे प्रतिबंधित केला होता? नाना पटोले. उदयजी, मी या निमित्तानं सगळ्या श्रोत्यांना पण सांगू इच्छितो, ज्या पद्धतीचं चुकीचं वातावरण पसरवण्यात येत आहे की मोदीवर सगळ्यांनी बोलावं म्हणजे आम्ही मोठं होऊ, मार्केटिंगचं एक प्रकार हा चालवला गेलेला आतापर्यंतच्या अनेक घटनेमध्ये पाहतो. ही घटना पण तशीच आहे. ही घटना, आताच केजरीवालचं स्टेटमेंट आपण ऐकवलं की घटना ही जुनी आहे. आणि राजेंद्र सिंग आणि जोशी या दोघांचा वाद हे कोर्टामध्ये गेला. कोर्टाच्या आदेशाने सीबीआयने ही कारवाई केली आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआयने कारवाई केली. आता आणि सकाळी ट्विट करत असताना केजरीवालांनी माझंच कार्यालय सील केलं अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उल्लेख केला. केजरीवालांचं कार्यालय कुठेही सील केलं गेलेलं नाही. नाना पटोले, माझा स्पेसिफिक प्रश्न, राजेंद्र सिंगच्या कार्यालयाच्या पूर्ण चौकशा सुरू आहे. नाना पटोले, ही अतिशय गंभीर बाब आहे. मला फक्त एकच सांगा की केजरीवालांच्या ऑफिसचा संपूर्ण मजला आज सील करण्यात आला होता की नव्हता? संपूर्ण मजला सील केला गेला नव्हता. जसं आपल्या मंत्रालयातलं आपण चित्र पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचं कार्यालय 6व्या माळ्यावर असेल तर त्याच्या बाजूलाच अनेक सचिवांचे कार्यालय आहेत. तशासारखं इथलं पण मंत्रालयामध्ये तीच परिस्थिती आहे. त्या दुसऱ्या मजल्यावर आहे, तिसऱ्या मजल्यावर यांचं कार्यालय आहे मुख्यमंत्र्याचं. आणि तिथं त्यांच्या कार्यालयावर केलंय, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला नाही केलं सील. पॉइंट वेट करा. आता कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआय आज सकाळी कारवाई करणार याची कल्पना आपल्या सरकारला, गृह खात्याला, कोणालाही नव्हती. आपला सीबीआयच्या ह्या कारवाईत कोणताही हस्तक्षेप नव्हता. हे करा अथवा हे करू नका अथवा हे जोमानं करा अशा स्वरूपाचे लेखी अथवा तोंडी कोणतेही आदेश आपल्या सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी अथवा मंत्र्यांनी दिलेले नव्हते असं आपण जाहीरपणे सांगाल? बिलकुल, आमच्या सरकारने कुठले आदेश दिलेले नव्हते. जोशी आणि राजेंद्र सिंगांचं जे भांडण होतं त्या भांडणाची परिणती कोर्टापर्यंत गेली. त्याच्यावर कोर्टाने जे आदेश दिले त्याच्या आदेश सीबीआयनी कारवाई केलेली आहे. आणि आता ज्या पद्धतीनं केजरीवाल या बोला मोदींना जसं मनोरुग्ण म्हणतात तशासारखं आता ते कोण मनोरुग्ण हे आता लोक समजतात ना. पॉइंट वेट आहे. आपण तिसरा प्रश्न घेऊया. मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या जवळ असलेल्या दालनावर आपण कारवाई करतो, मुख्यमंत्र्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीवर आपण कारवाई करतो, तेव्हा मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून कारवाई करणं योग्य आहे का? का मुख्यमंत्र्यांना याची आधी कल्पना द्यायला हवी होती? का तशी दिली असती तर काही अपेक्षित कारवाई करता नसती आली? नेमकं काय कारण होतं की मुख्यमंत्र्यांना या संदर्भात सांगितलेलं नव्हतं?
याला मुख्यमंत्र्याला सांगायची गरज काय? मुख्यमंत्र्याशी काय संबंध आहे? अधिकारी त्याने भ्रष्टाचार केलेला आहे. IT विभागामध्ये त्यांनी एक कंपनी उघडून लाखो रुपयाचं दिल्ली सरकारला चुना लावला, हे सिद्ध झालेलं आहे. मग केजरीवाल स्वतःच भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत, तर मग या भ्रष्टाचारी असलेल्या अधिकाऱ्याचा पाठिंबा कसं घालतात? अगदी बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा की व्यापम घोटाळ्या प्रकरणी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवांवरही असे आरोप झालेले होते. मग त्या सचिवांवर अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांना कल्पना न देता अचानक एक दिवशी सकाळी छापे घातले गेले का? अशा स्वरूपाचे आरोप आपल्याकडे महाराष्ट्रातील काही मंत्र्यांवर देखील आता झालेले होते. त्यांच्यावर देखील असेच धाडी टाकण्यात आल्या का? उदयजी, या प्रकरणामध्ये मी सुरुवातीला सांगितलं की हे कोर्टाच्या आदेशाच्या आधारावर ही कारवाई झालेली आहे. आरोप हा वेगळा विषय आहे. जोशी आणि राजेंद्र सिंगाचं भांडण आजचं नाही आहे. हे जुनं भांडण आहे. केजरीवालांनी मगाशी स्टेटमेंट केलं की 2015 मध्ये मोदीला दिसलं की मोदी प्रधानमंत्री नव्हते आणि मोदी हे करत नाहीत. आपल्या इथं सीबीआयला स्वायत्त आहे आणि सीबीआय स्वायत्त आहे का? नाना पटोले सीबीआय स्वायत्त आहे का? नाना पटोले सीबीआय स्वायत्त आहे का याविषयी आपण नंतर बोलूया. बिलकुल आहे, बरोबर आहे, याविषयी आपण नंतर बोलूया. अंजली दमानिया, त्यांना जसे 3 प्रश्न विचारले तसे तुम्हाला 3-4 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न, हा जो छापा, तुम्ही सगळ्याची उत्तर द्या, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा जो छापा घातला गेला तो छापा भ्रष्ट अधिकाऱ्यावर होता का मुख्यमंत्र्याच्या केबिनवर होता? आता मला निरगुडकर तुम्ही मला 10 प्रश्न विचारा, 20 प्रश्न विचारा, त्याची सगळी उत्तर मी तुम्हाला देईन. पण आता जे नाना पटोले एकदा नाही 3दा म्हणाले की त्या दोघांची भांडणं होती जी कोर्टात गेली होती. नाना पटोले, तुम्हाला यातलं काही एक माहिती नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतेय की यांच्यापैकी आशिष जोशींनी मे मध्ये कंप्लेंट फाईल केली. त्या कंप्लेंटची कॉपी माझ्याकडे आहे. ही कंप्लेंट त्यांनी फाईल आधी एसीबी कडे केली. एसीबीचे 2 भाग होते. त्यातला एक भाग अरविंद केजरीवालला रिपोर्ट करत होता, एक भाग सेंटरला रिपोर्ट करत होता. हा कन्फ्युजन असल्यामुळे सेंटरनी त्यांना इन्फॉर्म केलं की तुम्ही हा रिपोर्ट सीबीआय कडे पाठवा. सीबीआय कडे पाठवल्यानंतर सीबीआयला चार्जशीट घेण्यासाठी किंवा इन्क्वायरी आज करण्यासाठी त्यांना जी रेड करावी लागते त्याची परवानगी फक्त त्यांनी कोर्टाकडनं घेतली. यांचा कुठलाही मामला कोर्टात गेलेला नाही. हे तुमच्या माहितीसाठी. आता मला तुम्ही सांगा, आता कमिंग टू सीएनजी छापा बरोबर आहे. तुम्ही दमानी आता माझं ऐका, उत्तर देत आहेत तुमच्या प्रश्नाला. त्यांना ते तुमच्या लगेच प्रश्नाला उत्तर देत आहेत. त्यांना उत्तर देऊया ना. त्यांना उत्तर देऊया ना. का मलाही प्रश्न तेव्हाच उत्तर मला दुसरा प्रश्न त्यांना विचारायला देणार आहे मी. त्यांना त्या प्रश्नाला उत्तर तर देऊ द्या. तेव्हाच पटोलेंना मी बोलत होते, तुम्ही मला थांबवलं. तसं आता त्यांना माझं पूर्ण बोलणं होऊ दे, मग बोला ना तुम्ही पटोले. इकडे बघा, चॅनल तुम्ही तुमचं सरकार आहे, तुम्ही काही बोलू शकता. तुमचं सरकार आहे, तुम्ही काही करू शकता, कुठेही धाडी घालू शकता. कोण काय बोलू शकतं? नाही पटोले, तुमचं सरकार, तुम्ही आज धाडी घाला, काय वाटेल ते घाला. मानणारे लोक तुम्ही व्यापम करू शकत नाही, वसुंधरा राजे करू शकत नाही, सुषमा स्वराज पण करू शकत नाही. सगळ्या धाडी तुमच्या अरविंद केजरीवालसाठी. आनंद आहे. आता तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं नाही, अजिबात नाही. साहेब तुम्ही, मी गप्प होते की नाही? तुम्ही जे वाटेल ते बोलत होता ते ऐकत होते की नाही? आता मी माझा पहिला आक्षेप आहे साहेब, मी वाटेल ते बोलत तुम्हाला व्यक्तीच्या काही बोललो का? अजिबात तुम्हाला काय व्यक्तीच्या बोललो का? नाना पटोले काही क्षण, नाना पटोले त्यांना बोलू द्या, नंतर मी तुम्हाला तेवढाच वेळ देतो. मी ऐकून घेणार नाही. तुम्ही दोघं जर असे काय माहिती का, तुम्ही दोघं जर असे एकमेकांची भांडत राहिलात तर तिकडे मला राजीव सातव गालातल्या गालात कसे हसतायत हे प्रेक्षकाला दाखवायला लागेल. त्यापेक्षा तुमच्यापैकी एकाने शांत व्हा. ताई बोला. बिलकुल. आता ही जी कंप्लेंट आहे जी आशिष जोशींनी लिहिली, कधी लिहिली? त्यांनी मे 2015 मध्ये लिहिली. काय ती कंप्लेंट की 2002 सालापासनं हा माणूस म्हणजे राजेंद्र कुमार हा अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करतोय. तेव्हा सरकार 2002 मध्ये कोणाचं होतं? भाजपचं होतं. ऑपोजिशन मध्ये दुसरं एमसीडी कोणाकडे होती? काँग्रेसकडे होती. मग तुम्ही दोघं काय तेव्हा झोपला होतात? बिलकुल प्रॉब्लेम नाही. 2002 नंतर झाला 2007चा स्कॅम, 2008चा स्कॅम जो सीएनजी स्कॅम होता. सीएनजी स्कॅम काय होता की बाबा एक
एन्डेव्हर नावाची एक कंपनी निघाली आणि त्या कंपनीनी ॲथलीट्सच्या काही टेस्ट केल्या आणि त्या टेस्ट खरं 3 करायच्या होत्या, 2 केल्या, 1600 रुपये पर ॲथलीट खाल्ले आणि बाकीचे ह्याचा जो अमाऊंट होती ती 100 कोटीची होती. हे कोणी सांगितलं? 2007 साली हे जेव्हा बाहेर निघालं तेव्हा कोणाचं सरकार? आशिष जोशी. मे मध्ये त्याला काढून टाकण्यात येतं. काढून टाकण्यात म्हणजे शंट आउट केलं. त्याला शंट आउट केल्याबरोबर तो राजेंद्र गुप्ता कुमारच्या विरुद्ध लिहितो, मग तू 13 वर्ष 2002 ते 2015 का तू ब्युरोक्रॅट असून हे रिपोर्ट केलं नाहीस? का हे दडवून ठेवलीस माहिती? ही तुम्ही भाजपकडे, काँग्रेसकडे, कोणाकडे नेऊन दिली होतीस तू आशिष जोशी? त्यांचं उत्तर घेऊया. बिलकुल दिली नव्हती. त्यांचं उत्तर घेऊया. हे पॉलिटिकल वेंटेडा नाही तर दुसरं काय आहे? नाना पटोले, 13 वर्ष ते अधिकारी गप्प का होते आणि हाच मुहूर्त तुम्हाला नेमका का मिळाला, असे त्यांचे 2 आपल्याला थेट सवाल आहेत. नाना पटोले. असं आहे, दमानिया ताई ती महिला असल्यामुळे मी तिच्याशी जास्त तोंडाला लागू शकत नाही. माझा एक सिंपल प्रश्न आहे. भाषा सुधारावा आधी. बोला बोला नाना माझा पटोले एक बोला. सिंपल प्रश्न आहे की तुम्हाला काही माहीतच नाही ना? ऐकाय तुम्ही काय बोललात की तुम्हाला काहीच माहिती नाही. मी म्हणून तुम्हाला सांगतोय की कोर्टाच्या आदेशाचा मी उल्लेख याच्यासाठी केला. कोर्टाने ऑलरेडी ऑर्डर दिला ना सीबीआयला, त्यांना पकड वॉरंटचा दिला ना. सर्च वॉरंटचा आदेश होता तो. माझा तेवढा प्रश्न सांगा मला. तुम्ही मला एक बरोबर आहे. सर्च वॉरंटचा आदेश होता. बरोबर आहे. दिला ना. आणि ते असं अहो, सांगितलं दिला होतं की नाही मला एवढं सांगा. कोर्टाचे आदेश कोर्टाने काय असं सांगितलं म्हटलं? होतं की अरविंद केजरीवालांना न विचारता करा. आज प्रवीण परदेशींनी चोरी केली तर फडणवीसांचं ऑफिस सील करणार आहात का? हो किंवा नाही सांगा ना. फडणवीसांचं ऑफिस सील केलं नाही का याचा अर्थ तिथे केजरीवालांचं ऑफिस सील केलं होतं का? त्याचं उत्तर त्यांनी नाही म्हणून दिलेलं आहे. दिलेलंच नाहीये आणि हे साफ खोटं आहे. कोणालाही आज जाऊ दिलं तुम्ही नव्हतं. बोलत होता, मी बोललो का? नाना पटोले आपण काही वेळाने तुमच्याकडे येऊया. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे बोलतात मधात की नाही मला बोलू द्या आता. नेमका हा छापा, अंजलीजी, नेमका हा छापा कोणावर होता? एका भ्रष्ट अधिकाऱ्यावर होता का एका पीठासीन मुख्यमंत्र्यावर होता? मुख्यमंत्र्याचं कार्यालय सील केलं गेलं नव्हतं, मुख्यमंत्र्याचा मजला सील केला गेला नव्हता, तिथे लोक येत जात होती. असं असताना माझ्यावर छापा पडला सीबीआयचा, अशा प्रकारे ट्विट करून संपूर्ण जगाला याची माहिती देऊन नेमकं प्रसिद्धीचं साधन का बरं केलं? निरगुडकर, जर तुम्हाला अशी माहिती मिळाली असेल तर ती माहिती साफ चुकीची आहे. कारण 10:30 वाजता जेव्हा जो अरविंदचे जे मीडिया ब्रीफ देणारे आहेत ते जेव्हा ऑफिसमध्ये जात होते त्यांना तिथून लावून दिलं गेलं. अर्ध्या लोकांना एका रूम मध्ये बंद केलं होतं. ही माहिती पुन्हा पुन्हा आम आदमी पार्टीचे सगळे लोक ट्विट करत होते. तर हे म्हणणं की तिथे हे ऑफिस उघडं होतं आणि कोणालाही येऊ जाऊ दिलं गेलं होतं तर हे साफ खोटं आहे. पॉइंट बिलकुल खोट. ठीक आहे, तुमचा एक क्षणभर आपण हा मुद्दा मान्य केला. मग त्यांचे सगळे ट्विट आहेत, ते ट्विट मी तुम्हाला वाचून दाखवतो. बिलकुल. पहिला ट्विट आहे, सीबीआय रेड्स माय ऑफिस. Correct. सीबीआयनं माझ्या कार्यालयावर छापा घातला. करेक्ट. दुसरं, वेन मोदी कुडंट हँडल मी पॉलिटिकली ही रिसॉर्ट्स टू दिस कॉवर्डिस. ऍब्सोल्युट. भित्रेपणानं मोदींनी, सीबीआय ही एक स्वायत्त संस्था आहे. सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यांची कारवाई ही मोदींची कारवाई कशी असू शकते याचं मला स्पष्टीकरण द्या. आजपर्यंत काँग्रेसनी सीबीआयचा अतिशय वाईट पद्धतीने वापर केला. आतापर्यंत आपल्याला वाटलं कदाचित ही असं कुठलीही पार्टी करणार नाही, पण भाजप मुळात तेच करताना आपल्याला दिसतेय. तुम्ही म्हणता हे त्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीवर रेड होती, तर मला कोणी सांगावं की जेव्हा प्रिन्सिपल सेक्रेटरीनी 2002 मध्ये केलेल्या स्कॅमची कुठली फाईल 13 वर्ष त्यांच्या ऑफिसमध्ये राहणार आहे? एक तर सीबीआय म्हणजे लोकांना तुम्ही काही वेडे समजता? 13 वर्ष क्षणभर 13 वर्ष फाईल नाही असं म्हटलं तरी, क्षणभर 13 वर्ष फाईल नाही असं म्हटलं तरी तरी मला सांगा, या देशाच्या पंतप्रधानांना भित्रा आणि वेडा, सायकोपाथ म्हणणं एका मुख्यमंत्र्यांनी म्हणणं, याबद्दल आपण काय म्हणाल? नाही, मग त्याचं ऑफिस सील करणं हे कितपत शोभा देतं त्यांना? त्यांचं ऑफिस सील केलं होतं. येस, देर इज नो डाऊट अबाउट इट. नाना पटोले सीएमचं ऑफिस सील केलं होतं. नाना पटोले सीएमचं ऑफिस सील केलं होतं का सीएमच्या बाजूला असल्या त्याच्या अधिकाऱ्याचं ऑफिस सील केलं होतं? नाना, मी उदयजी एक गोष्ट तुम्हाला एक स्पष्ट सांगतो. मी सांगतो आता, माझा ऐका. बोला. हा राजेंद्र सिंग भ्रष्टाचारी अधिकारी आहे. हे रेकॉर्डवर आलेला आहे.
आता राजेंद्र सिंग भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला यांनी आपल्या इकडे आणलं. आता भ्रष्टाचारी अधिकारी आपल्यासोबत ठेवणं म्हणजे आम्ही स्वच्छ भ्रष्टाचारा विरोधात आहोत असं सांगणाऱ्या लोकांनी किती आता आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. एक दुसरं, मुख्यमंत्र्याचं कार्यालय कुठेही सील केलं नव्हतं. मी दिल्लीत स्वतः जाऊन आलो. तिथं मी स्वतः जाऊन आलो. आज मला डिबेटवर यायचं होतं म्हणून मी स्वतः पाहून आलो तिथली परिस्थिती. किती वाजता गेला होतात साहेब आपण? किती वाजता गेलो होतात आपण तेही सांगा ना लोकांना. मी 4 वाजता जाऊन आलो. हा, किती वाजता सुरू झाली होती? 4 वाजता. 4 वाजता. किती वाजता सुरू झाली होती? 4 वाजता तुम्ही तिथे जाता आणि म्हणता की तिथे आता माझी सगळ्यांना उलट जाऊ देत तपासणी होते. घेताय का तुम्ही? मग मीडियाला का नाही जाऊ दिलं? हो मॅडम, मला त्याच्या पलीकडे एक आपल्या सेकंड. चर्चा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला आता मांडू दे आणि पटोले मला तुम्ही त्याचं उत्तर द्या की सीबीआयला जर राजेंद्र कुमार यांना एक काम करा उदयजी, यांनाच बोलू द्या पूर्ण. यांनाच बोलू द्या पूर्ण. मला दोघांनाही शांत राहायची, कोण आहे तो दोघांनाही दिसतं शांत लोकांना. राहायची. आपल्याकडे दिल्लीतले आणखीन एक खासदार आहेत. एक आपण त्याच्यात- राजीव सातव, प्लीज हिअर मी आउट. राजीव सातव, एका प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी या देशाच्या प्रधानमंत्र्याला कॉवर्ड आणि सायकोपाथ, भित्रा आणि मनोरुग्ण म्हणणं, हे शब्द ऐकल्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे? तुमचे विरोधक असलेल्या मोदींना असं म्हटल्याबद्दल आपल्याला आनंद झालाय उदयजी, का अशा प्रकारची भाषा वापरल्याबद्दल आपण खेद व्यक्त करताय? उदयजी, संविधानिक ज्या कोणी पद आहेत, मग ते राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, राज्यपाल असेल, या प्रत्येक पदाचा मान आणि सन्मान झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. हा पहिला विषय. दुसरा, संसदेचं अधिवेशन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आपण जर पाहत असेल तर पहिले 2 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय झाला, संविधानावर चर्चा झाली आणि त्यावेळेस प्रत्येक वेळी भाजपकडनं हे सांगण्यात आलं की आम्ही संघराज्य व्यवस्थेचे कट्टर समर्थक आहोत. मागच्या 18 महिन्यात काय झालं उदयजी? वीरभद्र सिंग मुलीच्या लग्नाच्या दिवशी सीबीआयने रेड टाकली. आज अरविंद केजरीवालांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या ऑफिसवर रेड टाकली. श्रीकर परदेशींचं ऑफिस आणि फडणवीसांच्या ऑफिसमध्ये फक्त कॉन्फरन्स रूमचा डिफरन्स आहे. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या सगळ्या फायली जर कुठं असतील तर त्या प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये असतात. आणि हे फक्त दिल्लीमध्ये असतं असं नाही, देशामधल्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या फायली या प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये असतात. त्यामुळं संघराज्य व्यवस्थेवरचा हा हल्ला आहे. नुसतं एवढंच नाही तर अरुणाचल प्रदेशची आजची घटना आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना न विचारता विधानसभेचं अधिवेशन बोलवलं. देशाच्या इतिहासातली पहिली घटना आहे की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला न विचारता अशा पद्धतीने अधिवेशन बोलवण्याचा प्रकार अरुणाचल प्रदेशमध्ये झाला. आणि पहिला अजेंडा काय ठेवलाय राज्यपालांनी? पहिला अजेंडा हा ठेवलाय अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा अध्यक्षावरच्या ठरावावर चर्चा आणि त्याचं प्रिसाइडिंग ऑफिसर कोण? तो उपाध्यक्ष. अशा पद्धतीनं संघीय राज्यव्यवस्था डिस्टर्ब करण्याचा मोदींचा हा प्रयत्न आहे. मोदी केरळला गेले, केरळमध्ये कार्यक्रमाला गेले, ज्या कार्यक्रमाला केरळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना येऊ दिलं नाही मोदींनी, निमंत्रण पत्रिकेतनं नाव त्यांचं काढलं. अशा पद्धतीनं केवळ एकाधिकारशाही आणि हिटलरशाही चालवण्याचा यांचा प्रयत्न आहे. बरोबर आहे. आपण त्या आपल्या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ 2 मुद्दे मांडलेत. एक अरुणाचल प्रदेशचा होता, एक केरळचा होता. परंतु या देशाच्या पंतप्रधानाबद्दल अशी असंसदीय भाषा वापरण्याचा देखील त्याच्याशी आपण सहमती दर्शवलेली नाही. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी थेट जातोय विश्वंभर चौधरी यांचे. डॉक्टर विश्वंभर चौधरी, आपण केजरीवालांचे आरोप दिवसभर त्यांचं ट्विट बघताय. एखाद्या चित्रपटात थरार चालला होता तसं चाललं होतं. आता माझ्या दाराशी आलेत, माझ्यावर रेड पडतेय, अमुक होतंय, तमुक होतंय, हे सगळ्या जगाला ते सांगत होते. ते एकीकडे, आणि भारतीय जनता पक्षाचं स्पष्टीकरण एकीकडे. आज अरुण जेटली देखील त्याच्यावर राज्यसभेमध्ये बोललेले आहेत. त्याच्यानंतर सीबीआयनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर दिल्लीत नेमकं काय चाललंय असं वाटतं आपल्याला? विश्वंभर चौधरी. सीबीआयला सर्वोच्च न्यायालय सरकारचं पोपट म्हणालं होतं एकेकाळी, आता ती सरकारची दासी झाली आहे, एवढं मला त्याच्याबद्दलची माझी स्ट्रॉंग प्रतिक्रिया आहे. ते करण्याच्या आधी पंतप्रधानांना केजरीवाल जे बोलले त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. ती गोष्ट निषेधार्ह आहे. पंतप्रधानांबद्दल असं बोलू नये हे नक्कीच आहे. त्यामुळे ती बाजू मी अगदी पहिली स्पष्ट करतो. आता मुद्दा असा आहे, 3ऱ्या मजल्यावर अरविंद केजरीवाल यांचं कार्यालय, 3रा मजला सील झाला होता.
ही वस्तुस्थिती आहे. हिंदी माध्यमांनी, इंग्रजी माध्यमांनी मी आज बराच वेळ त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावरून हे लक्षात येतं की झालं. नंतर सीबीआयनी सारवासारव केली की हे नाही, आम्ही केलं नाही वगैरे. तर आता मग मुद्दा स्पष्ट आहे की जर हे केलं नसेल सीबीआयनी, तर सीबीआयनी जेव्हा सील केलं होतं तेव्हा ते का केलं याच्यावर केंद्र सरकारने कारवाई करावी. तशी काही स्टेटमेंट आलेलं मला जावडेकर साहेबांच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख नाही दिसला. त्यांचं वेगळंच होतं की भ्रष्टाचार करणाऱ्यांनाच कसं पाठीशी घालता. अहो तुम्ही लोकपाल कुठे आणताय केंद्रात? तेव्हा भ्रष्टाचाराबद्दलची तुमची केंद्राची भूमिका कोणती प्रामाणिक भूमिका आहे? त्यामुळे तुम्ही म्हणावं म्हणजे अरविंद केजरीवालांच्या लोकपालवर मी स्वतः टीका केलेली, मला तो लोकपाल आवडला नाही त्यांचा, आम्ही टीका करू त्यांच्यावर, पण त्याचा अर्थ तुमची भूमिका प्रामाणिक आहे असं अजिबात एंडॉर्स होत नाही. हे पहिलं. दुसरी गोष्ट, आता खासदार राजीव सातव बोलले, मी तोच मुद्दा घेऊन जाणार होतो की संघ आणि राज्याच्या संबंधांचा हा मुद्दा आहे. इथे केजरीवाल आणि मोदी हे दोन व्यक्ती नाहीयेत, तर ह्या दोन व्यक्ती नसून ही एक व्यवस्था आहे. व्यवस्था वर्षानुवर्ष मला तुम्हाला एक प्रश्न त्या विचारायचा आहे. व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारचं हे आक्रमण होतंय, अरविंद केजरीवाल, विश्वंभर चौधरी, अरविंद केजरीवाल यांनी यावर सातत्यानं असं बोलत राहणं, किंबहुना सातत्यानं संघर्षाची भूमिका घेणं, किंवा मग त्या एखादी अपॉइंटमेंट असेल चीफ सेक्रेटरीची, ऍक्टिंग चीफ सेक्रेटरीची अपॉइंटमेंट असेल, किंवा दिल्लीचे पोलीस असतील, दिल्लीच्या जमिनीचा वाद असेल, हॉस्पिटलचा वाद असेल, तिथल्या पाण्याचा वाद असेल, या सगळ्यावर सातत्यानं बात का बतंगड ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपाची भूमिका घेत राहणं, याला आपण काय म्हणाल? हे पहा, असं आहे की त्या भूमिका सगळ्या एकमेकांना पूरक अशा चाललेल्या आहेत. तुम्ही सोशल मीडिया बघा, भाजपचे समर्थक विरुद्ध आपचे समर्थक, काय प्रकारचं युद्ध चालतं तुम्ही बघा. ते भयंकर विचित्र आहे. ते जे काय ते आमच्यासारख्यांना तर ते खूपच वेदनादायक होतं, पण तसंच युद्ध चाललेलं आहे. तेव्हा राजकारणाची जी सहिष्णुतेची पातळी आहे ती आधीच सुटलेली आहे आणि ती मोदींनी प्रचारात सुद्धा अनेक वेळा सोडलेली आहे. असं काही नाही की मोदी त्याच्यावरती बोलले, मोदी पण बोलले आणि केजरीवाल पण बोलतात. सामान्य माणूस म्हणून मला दोघांचंही आवडत नाही. मला असं वाटतं की संवैधानिक व्यवस्था या कायम राहिल्या पाहिजेत. पण जो मूळ आजचा प्रश्न आहे त्याच्यावरती मला आता नाना पटोलेंनी जी बाजू मांडली, मला एकच त्यांना विचारायचं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयातला एक अधिकारी पकडून दिला होता एसीबीला. काही महिन्यांपूर्वी ती बातमी होती आणि त्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं कौतुकच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कोणाचंच काही म्हणणं नाही. आता तो अधिकारी जो पकडून दिला, तो सीएमनी पकडून दिला. देयर वॉज अ सबस्टन्स इन द केस. सीबीआयनी त्यावेळेला रेड घातल्या का? मुख्यमंत्र्यांचं कार्यालय बंद केलं का महाराष्ट्राच्या? हा प्रश्न आहे. व्यापम घोटाळ्यामध्ये गंभीर आरोप आहेत. व्यापममध्ये कधी तुम्ही, व्यापममध्ये तर याच्यापेक्षा पुढचा आहे, कोणत्या मंत्र्यांचं कार्यालय सील केलं? चिक्की घोटाळा, अनेक घोटाळ्यात मंत्र्यांवर कोणत्या मंत्र्यांचं कार्यालय सील केलं? तेव्हा तुम्ही सीबीआयला जो तुम्ही वापर करताय सीबीआयचा, तो तुम्ही अतिशय घातक पद्धतीने करताय आणि म्हणून लोकांना शंका येते की हुकुमशाही येत चालली का काय. बघा तुम्ही राज्याशी वागणं, आता त्यांनी सांगितलं सीबीआयचा मुद्दा आला. विश्वंभर चौधरी, सीबीआयचा मुद्दा आला. विश्वंभर चौधरी, सीबीआयच्या मुद्द्यावर एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय सुडाचं राजकारण की कांगावा. सुडाचं राजकारण की कांगावा या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की मोदी सरकार सुडाचं राजकारण करताय का, तर आपण दुसऱ्या भागामध्ये जो मुद्दा चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे सीबीआयचा गैरवापर होतोय का? सीबीआयचा गैरवापर होतोय का? आपण थेट जाऊया नाना पटोले यांच्याकडे. नाना पटोले, राजकीय लढाई लढता येत नाही आपल्याशी म्हणून सीबीआयचा दुरुपयोग करण्यात आला असा आरोप केजरीवाल यांनी केला. 70 पैकी 67 जागा मिळून दिल्ली कुणाची याचं खणखणीत उत्तर तुम्हाला दिलेलं होतं. तुम्हाला त्यांच्याशी राजकीय लढाई लढता येत नाही, ते भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतायत, तुमच्या अनेक मंत्र्यांना त्याची भीती वाटतेय आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात आली आणि त्याकरता सीबीआयचा वापर करण्यात आला, दुरुपयोग करण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी ट्विटरवरून तसं ट्विट देखील केलं. आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? उदयजी, मी आमचे मित्र राजू सातव जे बोललेत त्यांच्याबद्दलही सांगेल आणि आपण जे प्रश्न उपस्थित केले त्याच्याबद्दलही बोलतो. मला थोडा वेळ द्या प्लीज. अरुणाचल प्रदेशचा विषय त्यांनी उपस्थित केला. अरुणाचल प्रदेशमध्ये तिथं काँग्रेसच्याच आमदारांनी बंड फुकारला आणि विधानसभेच्या अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास आणला. आज परिस्थिती अशी आहे की त्या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. सरकार केव्हाही पडू शकतंय आणि राज्यपालाला संविधानिक अधिकार आहे. त्या अधिकाराच्या आधारावर राज्यपालांनी त्या ठिकाणी अधिवेशन बोलावलेलं आहे. एक, आणि जे राज्यपाल आहेत ते काही भारतीय जनता पार्टीने नेमलेले नाहीत. अरुणाचल प्रदेशमध्ये ते काँग्रेसनीच नेमलेले आहेत. ते चीफ सेक्रेटरी होते, त्या चीफ सेक्रेटरीला यांनी तिथले राज्यपाल बनवलं, हे काँग्रेसनी केलं. आता त्याचं खापर कोणावर फोडतात आहेत?
ते नरेंद्र मोदीवर. यांना फक्त नरेंद्र मोदी दिसतं म्हणून मी तुम्हाला सांगतो. दुसरं केरळचा उल्लेख केला. केरळमध्ये काय परिस्थिती झाली, तिथल्या एनजीओनी एक कार्यक्रम आयोजित केला. माजी मुख्यमंत्र्याचं एक प्रतिमा तयार करून त्याच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलं. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलवणार नाही. आता एनजीओनी कार्यक्रम ठेवायचा, तो काही शासकीय कार्यक्रम नव्हता. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांनी बोलवायचं की नाही बोलायचं त्यांचं काम होतं. झालं, त्याचंही खापर यांनी नरेंद्र मोदीवर फोडलं. आज जी परिस्थिती आहे की जे देशात कमी जास्त काही झालं की नाही झालं तरी नरेंद्र मोदीवर खापर फोडण्याची जी परंपरा सुरू झालेली आहे, सीबीआयच्या गैरवापराबद्दल काय बोलाल? नाना पटोले, तुम्ही दोन्ही प्रकरणाचं उत्तर दिलेलं आहे. सीबीआयच्या गैरप्रकाराबद्दल, सीबीआयच्या गैरवापराबद्दल काय बोलाल? नाना पटोले, मी सीबीआयचं सांगतो. बोला. सीबीआयच्या बद्दलचं मी सांगतो की सीबीआयचा वापर तर जुन्या सरकारने चांगल्या प्रकारे केला होता. स्वतः मुख्यमंत्री मोदी असताना त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सीबीआयच्या याच्याकडे 6 तास या लोकांनी त्यांचा केला, पण त्याच्यामध्ये आम्ही कांगवा केला नाही. त्याच्यामध्ये अजिबात कांगवा केला नाही. ते कायदेशीर बाब आहे. जे काही कोणावर आक्षेप असतील, आरोप असतील, ज्या ठिकाणी चौकशा सुरू झाल्या असतील तर त्या न्याय व्यवस्थेला पुढे जाण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. आज आमच्यावर जो आरोप होतो की आम्ही सीबीआयचा वापर चुकीचा करतोय, हा राजेंद्र सिंग भ्रष्टाचारी अधिकारी आहे. त्याच्यावरच्या आजच्या तक्रारी 2002 पासून चाललेल्या आहेत. त्याच्यावर सीबीआयने प्रोसेसमध्ये कारवाई केलेली आहे. त्यामुळे आम्ही लोक सीबीआयचा चुकीचा वापर करत नाही. 14 ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये पण धाडी पडल्यात. आज 14 ठिकाणी धाडी पडल्यात. एकच ठिकाणी नाही पडल्यात, 14 ठिकाणी पडल्यात. आणि म्हणून त्याला सीबीआयचा चुकीचा वापर आम्ही करतोय असं कोणी म्हणत असेल तर त्याला आमची मान्यता नाही. मला तुम्ही सांगा की ही एक प्रकारची अघोषित आणीबाणी आहे अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. आपण याच्यावर काय प्रतिक्रिया द्याल? एक बघा, आणीबाणीचं त्यांनी खूप काळ पाहिलेला आहे. त्या स्वतः ममता बॅनर्जी त्याच्यात होत्या. त्यामुळे मला त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही आहे. पण मोदींची भीती एवढी या लोकांमध्ये आहे की मोदी आम्हाला कधी उलथून लावू शकेल लोक जनमतामध्ये. त्यामुळे दिल्लीतलं सरकार कसं आलं किंवा कालचं बिहारचं कसं आलं त्याच्यावर मला आता इथं चर्चा करायची नाही आहे. पण मोदी जिथं यांना फक्त सरळ मोदीला टार्गेट करतात. मोदीला टार्गेट करतात. त्यामुळे लोक समजतात हे सगळ्या गोष्टी. नाना पटोले, आपण फक्त आता मुद्दा चर्चेला घेतोय तो सीबीआयच्या गैरवापराचा आहे आणि तोच मुद्दा थेट घेऊन जाऊया आपण राजीव सातव यांच्याकडे. राजीव सातव, मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही सीबीआयच्या गैरवापराचा मुद्दा काढलात म्हणून आता मी या चर्चेला घेतलेला आहे. मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला काही जुन्या आठवणी करून देतो. मला तुम्हाला काही जुन्या आठवणी करून देतो. 10 मे 2013 इंग्रजी वृत्तपत्रातली आमची बातमी आहे, ती तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याचा मराठी तर्जुमा पण सांगतो. A packed New Delhi courtroom sat in a rapt silence this week as an erect Supreme Court judge denounced the elite Central Bureau of Investigation as caged parrot and its master's voice. Justice R.M. Lodha loudly breathed the Attorney General. याचा अर्थ असा आहे की सीबीआय हे एखाद्या पिंजऱ्यात कोंडलेल्या पोपटासारखं आहेत आणि फक्त त्याच्या मालकाचाच, म्हणजे जो सरकार आहे त्याचाच हिज मास्टर्स व्हॉइस आहे असं सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी सांगितलं. त्यावेळेला सरकार कोणाची होती? त्याआधी जोगिंदर सिंग हे आपल्या काळातच सीबीआयचे प्रमुख होते. The political class will never give independence to CBI, said former director Joginder Singh, who found refusing to back off from the investigation into Chief Minister of Bihar in the 1990s. मला तुम्ही सांगा की हे सगळं घडत होतं. माझ्याकडे आणखी अनेक पुरावे आहेत तुमच्या काळातले. मुळात सीबीआयच्या गैरवापराचा हा जो प्रकार आहे तो भाजपनं सुरू केलेला आहे का ती एक चेन रिॲक्शन आहे? त्याची सुरुवात तुमच्या काळात झालेली होती. याचा अर्थ भाजप आता करत असेल तर ते ग्राह्य किंवा त्याचं समर्थन हा मुद्दा नाही आहे, परंतु आपण त्याच्यावरून भाजपला जे बोल लावताय त्याच्याकरता मी आपल्याला ही आठवण करून देतोय. याबद्दल आपण काय सांगाल? उदय सर, आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी जरूर देतो, पण त्याच्या आधी माझे मित्र नाना पटोलेंनी जे मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भात मला 2 मुद्दे मांडायचे. या संदर्भात नाना पटोले जे अरुणाचल प्रदेशचं म्हणाले, अरुणाचल प्रदेशच्या संदर्भामध्ये
तिथलं सरकार बहुमताचं सरकार आहे, पहिली गोष्ट. दुसरे, मुख्यमंत्र्याच्या विरोधात अविश्वास नाही, मंत्रिमंडळाच्या विरोधात अविश्वास नाही. अधिवेशन 1.5-2 महिन्यापूर्वी संपलेलं आहे. 6 महिन्याच्या आत अधिवेशन बोलवायलाच पाहिजे असं काही बंधन नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधानाची निर्मिती होती त्यावेळेस हा अधिकार स्पीकरला द्यायचा का राज्यपालाला द्यायचा, त्याच्यावरची फार चांगली कॉमेंटरी लिहिलेली आहे. आणि त्या कॉमेंटरीत त्यांनी सांगितलेलं आहे की हा अधिकार राज्यपालांना राष्ट्रपतीला यासाठी दिला पाहिजे कारण लेजिस्लेटिव्ह बिझनेस हा राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे येणार आहे एक्झिक्युटिव्ह कडनं. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं राज्यपालांनी या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा अशा पद्धतीनं संघ व्यवस्थेला कुठंतरी तडा पोचवण्याचं काम केलं. एक. दुसरा जो नानांचा आरोप आहे केरळच्या संदर्भात, केरळच्या मुख्यमंत्र्याने स्वतः पत्र लिहिलं की पंतप्रधान साहेब या कार्यक्रमाला या. केरळच्या सरकारनं पत्र पाठवलं की पंतप्रधान साहेब असा असा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला बदलण्याचं काम केंद्र सरकारमध्ये पीएमओनं म्हणजे पंतप्रधानांनी स्वतः केलं. तुम्हाला रेडच टाकायची आहे, वीरभद्र सिंगांना जेलमध्येच टाकायचंय, तर मुलीच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही रेड टाकता सीबीआयची. थोडी तरी माणुसकी ठेवली पाहिजे. नाना चांगला माणूस, चुकीच्या पक्षातला माणूस, अशी परिस्थिती झाली. त्यांच्या आपण सीबीआयच्या गैरवापराबद्दल बोलूया. तुम्हाला मी 2 आठवणी करून दिल्या आहेत. राजीव सातव, दोन्ही आठवणी तुमच्या काँग्रेसच्याच काळातल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? भारतीय जनता पक्ष आता काय करते याची चिकित्सा आपण करूच या, पण याची सुरुवात देखील आपल्या काळात झाली होती, याची जाणीव आहे का आपल्याला? जोगिंदर सिंग आणि त्याच्या आधी जस्टिस लोढा यांचा आपल्याच काळात केलेलं विधान. उदय सर, आम्ही 44 वर 45 वर आलो, काय आम्हाला या गोष्टीची जाणीव नसेल असं तुम्हाला वाटतं? आणि त्यातनं आम्ही शिकतो आहोत. निश्चितपणाने जे चूक झालं असेल ते चूक मान्य करायची आमची तयारी आहे, कारण शेवटी या देशातल्या लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. आमच्या चुका झाल्या असतील तर त्या चुका मान्य करून पुन्हा ही लोकशाही सुदृढ करण्याची आमची भूमिका आहे. आपण विश्वंभर चौधरींकडे जाऊया. विश्वंभर चौधरी, अशा प्रकारे केंद्र आणि राज्य यांच्यातले संबंध तणावग्रस्त आले. आपण पाहतोय की केजरीवाल निवडून आल्यानंतर त्यांची अजून आंदोलनाचीच भूमिका आहे. प्रत्येक गोष्टीवर लगेच ट्विट करा, आंदोलन करा, अशा प्रकारची भूमिका आहे. याच्यातून लगेच पोस्टर्स दिल्लीभर लागतात. एक लगेच सोशल मीडियावर त्याची एक प्रचंड मोठी कॅम्पेन सुरू होते. इज दिस अ साइन ऑफ अ गुड गव्हर्नन्स? ही एका प्रशासकाची, चांगल्या प्रशासकाची अशा प्रकारची आपल्याला भूमिका दिसते का? आपलं काय म्हणणं आहे याच्यावर? अशा प्रकारे केंद्राशी सातत्यानं संघर्ष करून कुठल्या राज्याचं भलं झालंय? नाही उदयजी, पहिल्यांदा मला खासदार नाना पटोले यांची एक व्यथा आहे ती मी ॲड्रेस करतो. पहिल्यांदा त्यांचं असं म्हणणं आहे की काही झालं की मोदींवरच काय येतात सगळे. अगदी व्यथा बरोबर आहे, पण त्या व्यथेचं कारण तुमचाच पक्ष आहे. तुमच्या पक्षाने आम्हाला सांगितलं अबकी बार मोदी सरकार. तुमच्या पक्षाने आम्हाला भाजपा सरकार सांगितलं असतं, आम्ही भाजपाला बोललो असतो. तुमच्या पक्षाने सुषमा स्वराज सरकार सांगितलं असतं तर सुषमा स्वराज यांना बोललो असतो. तुम्ही व्यक्तिवाद एवढा वाढून ठेवला, म्हणजे मागच्या वेळेला आता बिहारच्या इलेक्शन नंतर यांच्यात खूप सुधारणा झाली. आंबेडकर जयंती, मोदी मोठे होते, आंबेडकर छोटे होते, इथपर्यंत काँग्रेस असं कधी बोलत नाही. काँग्रेस शहाणा आहे, काँग्रेस असं कधी बोलत नाही. अबकी बार कायम मोदी, त्यांच्याकडे सोनिया सरकारच असतं, पण ते असं कधी बोलत नाहीत. बोला. नाही कोण काय म्हणतं हा मुद्दा. मला आपलं नानांची व्यथा मी मित्र म्हणून थोडी दूर करणं माझं काम आहे म्हणून मी ते बोललो. बाकी सेंट्रल स्टेट रिलेशन बद्दल बोला, केंद्र आणि राज्यांच्या संबंधाबद्दल बोला. विश्वंभर, ऍब्सोल्युटली केंद्र आणि राज्य यांचा संदर्भ जो घटनेने दिलेला आहे, समावर्ती सूचीमध्ये काही मुद्दे दोघांच्या इच्छितले, त्याच्यावरती वाद झालेले आहेत, पाण्यावरती वाद झालेले आहेत, लोकांच्या प्रश्नावरती वाद झालेले आहेत. परंतु या प्रकारचे वैयक्तिक वाद हा भारतालाच नवीन विषय आहे. आणि तो भारताची जी एकूण आता माध्यमीय असहिष्णुता, ज्याचं काही आपण युद्ध पाहतो, म्हणजे मोदींवर आपण एक कॉमेंट काहीतरी, आपण फक्त एक लिहा कुठली गोष्ट, उदयजी आपण टेस्ट म्हणून लिहा की मोदींच्या विरोधात एक गोष्ट लिहा आणि बघा आपल्याला काय काय झेलावं लागतं ते. तुम्हाला पाकिस्तानात जा हेच सांगितलं जाईल थेट. तुम्हाला मुंबईत पुण्याला राहिली पण नाही, थेट पाकिस्तानात जायला. आता हे जे शास्त्र आहे हे मोदींनी अरविंद केजरीवालांकडून शिकलेलं आहे. अण्णांच्या आंदोलनामध्ये सोशल मीडियाचा वापर झाला, त्याचा मोदींनी एक वापर केला. अण्णांच्या आंदोलनात नव्हती मोदींच्या, आता बुमरँग होतोय. मी तेच म्हणतोय, मोदींची जी असहिष्णुता मोदींनी आणली किंवा भाजपाने आणली प्रचारात, त्याचा आता प्रयोग उलटायला लागला एवढंच दिसतंय. सोशल मीडिया मोदींवर आता उलटायला लागला एवढाच त्या घटनेचा अर्थ आहे. बाकी आप आणि भाजपा यांच्यात काही त्या बाबतीत, म्हणजे आपचे लोक ज्या प्रकारे संघर्ष करतात त्याच्यात काही मी फरक करत नाही आणि मी दोघांचाही एंडॉर्स करत नाहीये. मी एवढंच म्हणतोय की जी संस्कृती तुम्ही सुरू केली त्या संस्कृतीची आता तुम्हाला फळं मिळतात, एवढंच त्या मोदींच्या बाबतीत त्या सोशल मीडियाचा अर्थ आहे. मुद्दा असा आहे की केंद्र राज्य संबंध जर गंभीर
बाजूने गेलं तर आम्ही करू, तर त्याचा विरुद्ध विद्रोह होणार. जो इंदिरा गांधींनी आपल्याला आठवत असेल आंध्र प्रदेशमध्ये, मला त्या मुख्यमंत्र्यांचं आठवत नाहीये नाव, त्यांना काढलं आणि त्यानंतर जो उद्रेक झाला तो झाला. तेव्हा राज्य काही कमी महत्वाचं आहे असा आशय नाही, नंबर 1. नंबर 2, केंद्र आणि राज्य यांचे जे काही नेहमीचे संबंध असतात, केंद्राकडे राज्याला जावं लागतं, राज्याकडे केंद्राला जावं लागतं. त्यामुळे ती विन विन सिच्युएशन आहे. ते घटनेप्रमाणे आपल्या दोघांनाही योग्य ते अधिकार आहेत, म्हणजे कोणाचे अधिकार कमी अशातला भाग नाही. मला हे म्हणायचं की जर सुडाचं राजकारण सुरू झालं, म्हणजे नितीश कुमारांना तुम्ही काय म्हणलात बिहारच्या इलेक्शनमध्ये, बिहारला पॅकेज देऊ. नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही पॅकेजबद्दल बोलत नाही. तुम्ही दिल्लीचा खासदार पटोले साहेब, तुम्ही दिल्लीला म्हणला होता आम्ही स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ, तुमच्या तिथे जागा आल्या नाही म्हणून तुम्ही दिला नाही. हे कसं काय केंद्राचं वर्तन आहे? मला ह्या केंद्राचं वर्तनाचं दुःख होतं. मला केजरीवाल जे पंतप्रधानांबद्दल बोलले माझ्या देशाच्या, त्याच्याबद्दलही मला दुःख होतं, पण त्याच्याबरोबर मला केंद्राच्या वर्तनाचं उत्तर घेऊया आपण. नाना पटोले, तो जर अशा पद्धतीने राज्यांशी वागणार असेल तर. नाना पटोले, केंद्र आणि राज्य यांचे संबंध आणि त्याहीपेक्षा सुद्धा तुम्ही दिलेली आश्वासनं, मग ती बिहारला असतील किंवा दिल्लीच्या स्वतंत्र राज्याबद्दल असतील, त्याबद्दल काय सांगाल? एक बघा, दिल्ली आणि दिल्लीतलं राज्यातलं सरकार आणि केंद्र सरकार याचे काही मोदी आल्यानंतर काही त्याच्यामध्ये घटना बदलवली, काही वेगळं काही केलं का? कमिशनर, पोलीस कमिशनर असतील की तिथले सेक्रेटरी असतील, या सगळ्या गोष्टीची नेमणूक आणि त्याचं सगळं धोरण पहिलेपासूनच ठरलेलं आहे. आता जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत केजरीवालजी, तेव्हापासून त्यांचं रोज आंदोलनकारक भूमिका आहे, जसं तुम्ही मगाशी म्हटलं. आता आपल्याला आपलं राज्य चांगलं करून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीचं सहमतीने येऊन प्रधानमंत्र्यांच्या समोर त्यांनी त्या पद्धतीची भूमिका मांडली पाहिजे. आता जेव्हा तेव्हा त्यांनी आंदोलनाचीच भूमिका करायची आणि मीच मोठा आहे अशा पद्धतीची भूमिका करायची असेल, धमकी नाही आहे. मी तुम्हाला चौधरी साहेब, मी आपण याच्यावर अंजली दमानिया यांचं मत घेऊया. 1 मिनिट, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घ्या. अंजली दमानिया, नाना म्हणतात त्यात एक तथ्य असं आहे की केवळ संघर्ष आणि केवळ आंदोलन ही भूमिका ज्यावेळेला तुम्ही विरोधी पक्षामध्ये असता किंवा निवडणुका असतात त्यावेळेला क्षम्य किंवा त्यावेळेला आपण पूर्णपणे समजू शकतो, परंतु त्यानंतर प्रत्येक बाबतीतच आम्ही संघर्ष, मग 47 दिवसाचं सरकार असेल ते सोडताना देखील आपण पाहिलं की नेमकं काय झालं. त्याच वेळा आता देखील छोट्या छोट्या गोष्टींवरनं केंद्राशी सातत्यानं झगडण्याची भूमिका घेणं हे त्या राज्याच्या प्रगतीला आणि त्याहीपेक्षा तिथल्या IAS लॉबीला फावतं असं नाही वाटत आपल्याला? मला एकच सांगायचंय की आज जितके नॉन बीजेपी स्टेट्स आहेत ना, प्रत्येक राज्यात हेच चाललंय. म्हणजे त्यात अरविंद केजरीवालनी काही केलं तर ती न्यूज होते, पण इतर राज्यातही हेच होताना दिसतंय. म्हणजे जे आपण आता ते अरुणाचल प्रदेश बद्दल म्हणाले, केरळाबद्दल म्हणाले, सगळ्या राज्यांमध्ये प्रत्येकाचं म्हणणं हेच आहे की LG किंवा गव्हर्नर आम्हाला काम करू देत नाहीये. मला कोणी सांगावं की जर भाजपनी सेंटर जिंकल्यानंतर 12 राज्यांचे गव्हर्नर यांनी का बदलले? का जे होते ते राज्यपाल काही अशा प्रकारचे गव्हर्नर याआधी काँग्रेसने बदललेले नव्हते असं आपल्याला म्हणायचंय? नाही, त्यांनी तेच केलं आणि तुम्ही येऊन तेच करताय. मग तुम्ही वेगळे कसले? तुम्ही तेच आहात, आम्ही तेच म्हणतोय की काँग्रेसही तेच आहे आणि भाजपही तेच आहे. 12 राज्यपाल बदलले गेले. आधीचे वाईट होते का? आता विद्यासागर रावांच्या आधीचे जे राज्यपाल होते ते वाईट होते का? पण महाराष्ट्रातले पण बदलले का? तर यांना, फडणवीसांना त्रास नको म्हणून. पण आज आपण जर बघितलं की कोणाला, किती लोकांना माहिती हो की डेंग्यू डेथ मुंबईत काही कमी झाल्यात का? लोकांना त्याचे डेटा माहिती आहेत? नाही माहिती. पोल्युशन मुंबईमध्ये किती आहे कोणाला माहिती आहे का? नाही माहिती. पण दिल्लीमध्ये होणारं पोल्युशन, दिल्लीमध्ये होणाऱ्या, म्हणजे दिल्लीमधलं पोल्युशन हे मुंबईपेक्षा मुंबई एवढंच आहे असं आपल्याला म्हणायचंय? अगदी. आता याच्या पुढे जर आपण बोलायला गेलो की सीबीआय बद्दल जो तुमचा वाद चालला होता, सीबीआयला खरंच आज राजेंद्र कुमार बद्दल माहिती हवी होती तर राजेंद्र कुमारचे पेपर्स त्या पर्टिक्युलर CNG रिलेटेड हे एका 3ऱ्या IT ऑफिसमध्ये होते आणि हे अरविंद केजरीवालांनी सीबीआयला सांगितल्यानंतर दुपारनंतर ते तिकडे गेले. म्हणजे मला हा कार्यक्रम एका कन्क्लुजनवर आणायचा आहे. मला फक्त एकच सांगा, अशा प्रकारचा भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट आहे, त्याच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे, त्याच्यावर अशा प्रकारची गंभीर केस चालू आहे. हे घेऊन गेले असते तुम्ही जर त्यांना हे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन असं म्हणणार भ्रष्टाचाराविरोधाच्या पोस्टर बॉयला माहित नव्हतं अपॉइंट करताना? जर मी तुम्हाला तेच सांगते की हे जर एवढे विद्वान आशिष जोशी होते तर त्यांनी CM ला पहिलं पत्र का नाही लिहिलं? फेब्रुवारीमध्ये जेव्हा ते झाले CM तेव्हा त्यांनी पत्र लिहून कळवायला नको होतं?
बरं, तुम्ही जेव्हा सीबीआय कडे लिहिता त्याच्या आधी केलं असतात. सीबीआय काय म्हणते 2,40,000 यांच्या घरून मिळाले. अरे 2,40,000 त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्यांच्या घरी 2,40,000 असणं काही वेगळी गोष्ट आहे का? तुमच्या मुलीच्या लग्नात 2,40,000 घरात नसतील का? आणि एक मिनिट सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मला पॉइंट्स माझे कव्हर करू देत की 2,40,000 2002 मध्ये केलेल्या स्कॅमचे आज तगायत 13 वर्ष ते घरात ठेवून होते का? तुम्ही कोणाला मिसगाईड करताय? लोक इतकी वेडी नाही राहिली आता. लोक इतकी वेडी राहिली नाहीत आणि क्षणोक्षणी ट्विट करणं आणि सातत्यानं प्रसिद्धीच्या झोतात राहणं हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. प्रेक्षको, सीबीआयचा सत्ताधाऱ्यांनी केलेला वापर हा काही आता नवा मुद्दा राहिलेला नाही. वर्षानुवर्ष ते आपल्याकडे सुरूच आहे. मात्र एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यावरून थेट पंतप्रधानांना भित्रा आणि मनोरुग्ण म्हणणं मात्र या लोकशाहीत पहिल्यांदा घडतंय. अरविंद केजरीवाल हे अजूनही आंदोलकच असल्यासारखे का बरं वागतायत? संघर्षाच्या मोडमधून ते बाहेर पडत का नाही आहेत? मात्र अशा प्रकारे सातत्यानं कांगावा करून प्रश्न सुटतील खरोखर असं वाटतंय तुम्हाला प्रेक्षको? राजेंद्र कुमार यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या IAS अधिकाऱ्यांच्या लॉबीचं यामुळे दिल्लीत न फावलं तरच नवल. पण नुकसान होतं ना प्रेक्षको, ते राज्यातल्या जनतेचं. कारण राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातले बिघडलेले संबंध राज्याला मारक ठरतात. दोन्ही सरकारमध्ये खरं तर सौहार्दपूर्ण संबंध असतील तरच राज्याचा विकास होतो. मात्र त्यासाठी लागणारी राजकीय परिपक्वता दोघांनी दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षा राज्याचं हित काय याचं भान जसं ठेवलं पाहिजे, तसंच एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे देखील केंद्र सरकारला भूषणावं नाही. राज्य आणि केंद्र ही खरं तर विकास रथाची दोन चाकं आहेत. दिल्लीत ही चाकं नेमकी एकमेकांच्या विरोधात जाताना मला दिसत आहेत, एवढं मात्र नक्की. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.